अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करून स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की बघा, आता 6 मे 2024 वार आहे सोमवार. त्या दिवशी आहे स्वामी महाराजांची पुण्यतिथी. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, तरी मी तुम्हाला सांगते बघा, त्या दिवशी आपल्याला ना भरपूर सेवा करायच्या आहेत. आता गुरुचैत्र पारायण आहे बघा. तर कोणी कोणी पारायण केलं आहे मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. तुम्ही केंद्रात केलं आहे का घरी केलं आहे पारायण? तुम्हाला काय अनुभव आले? तुम्हाला जे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता. मला जेवढं माहित आहे तेवढं मी नक्की सांगायचा प्रयत्न करेल. तर बघा, आपल्याला आहे ना सेवा करायची आहे. स्वामी पुण्यतिथी कशी आपण साजरी करायची, सेवा काय करायची त्या दिवशी? आपण गुरुचैत्र पारायण केलेलं आहे, कोणी केंद्रात केलंय तर कोणी घरी केलं आहे. तर आपल्याला त्याचं उद्यापन कसं करायचं, आपल्या स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना आपल्याला नैवेद्य काय दाखवायचा, तर ती सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तुम्ही सगळ्यांनी माझा व्हिडिओ संपूर्ण बघा. कोणी मध्येच व्हिडिओ स्किप करू नका. तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. तर चला, मी आता माझ्या आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करते. तर बघा, 6 मेला आहे पुण्यतिथी स्वामी महाराजांची. बघा, स्वामी महाराज आजही आहेत बघा. त्या दिवशी पुण्यतिथी कशी आपण साजरी करणार सांगा बरं? कारण त्या दिवशी स्वामी महाराजांनी त्या दिवशी देह सोडला होता. ते गेले होते म्हणजे ते गेले नाही बघा, अजून सुद्धा आहेत. स्वामी महाराज निर्गुण स्वरूपात चराचरामध्ये वास करत आहेत. आपल्यासोबत आहेत ते कायम आणि राहणार आहेत. आणि बघा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे जरी आपण पुढे वाचलं आणि पुढे जरी ऐकलं आणि आपल्या कानावर जरी आलं ना, तरी आपल्यात एवढं बळ येतं ना, एवढं बळ येतं ना, जसं काही बघा, एक शक्तीच आपल्यासोबत आहे अशी आपल्याला जाणीव होते. तुम्हाला स्वतःला सुद्धा अनुभव आला असेल त्या गोष्टीचा. तुमचा जर स्वामी महाराजांवर विश्वास असेल तर तुम्हाला नक्कीच त्या गोष्टीचा अनुभव, प्रचिती तुम्हाला आली असेलच असं मला वाटतं. तर बघा, त्या दिवशी आपण स्वामी पुण्यतिथी आपण साजरी कशी करायची? तर त्या दिवशी काही नाही बघा, आपण साधी भोळी भाबडी आपल्याला जी जशी येईल सेवा आपण ती करायची आहे. स्वामी महाराजांची आता सेवा काय करायची, पुण्यतिथी आहे त्या दिवशी सेवा काय करायची? तर बघा, तुम्हाला आहे ना स्वामीचे तर सारामृत हा ग्रंथ तुम्हाला माहित असेल. माझे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांना माहित नसेल तर बघा, स्वामीचे तर सारामृत हा ग्रंथ आहे. आपण आता ही सेवा केलेली आहे 4-5 दिवसात. तर बघा, हाच ग्रंथ तुम्हाला पूर्ण पठण करायचंय. पूर्ण तुम्हाला एक पाठ करायचं. 1 ते 21 अध्याय आहेत, तर तुम्हाला पूर्ण एक पाठ करायचा आहे. एक पाठ केल्यावर एक पारायण होईल तुमचं. तर आता तुम्हाला समजलं असेल. आणि बघा, त्याच्यासोबत तुम्हाला आहे ना तारक मंत्र बोलायचा आहे. तारक मंत्र कोणता? तर बघा, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य शक्य करतील स्वामी. हा आहे तारक मंत्र. हा तुम्हाला 11 वेळा बोलायचा आहे आणि तुम्हाला अखंड नामस्मरण करायचं आहे. 11 माळी तुम्हाला जपायचे आहेत. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप तुम्हाला करायचा आहे. 11 माळी करायचे. 11 माळी नाही जमले तर अतिशय चांगलं असतं बघा 11 माळी करणं. आणि जर नाहीच जमलं तर तुम्ही 1 माळ करा. तुमच्या याच्यानुसार तुम्हाला ही सेवा करायला फक्त तुम्हाला 2 तास लागतील बघा. आणि आपण पारायण सुद्धा करणार आहोत गुरुचरित्राचं, तर ते सुद्धा तुम्हाला करायचं आहे. त्या दिवशी आपल्याला आहे ना 10:30 पर्यंत तुम्हाला स्वयंपाक करायचा आहे, नैवेद्य करायचा आहे. जरी लेट झालं तरी हरकत नाही, काही चालेल. कारण बघा, तसं पण आहे ना 12 वाजता आहे ना, 12 ते 12:30 दत्त महाराजांची दीक्षेची टाइम असते. तर लेट लेट म्हणजे खूप लेट करू नका. तुम्ही आहे ना काय करायचं, तुम्ही 12 पर्यंत जरी तुमचा स्वयंपाक झाला तरी चालेल, काही हरकत नाही. तुम्ही 12 वाजता सुद्धा नैवेद्य दाखवू शकता किंवा 10:30 पर्यंत तुमचा स्वयंपाक झाला तर 10:30ची आरती, जशी केंद्रात आरती असते ना, जे म्हणजे ज्या बघा ज्यांनी घरी पारायण केलेलं आहे मी त्यांच्यासाठी सांगते. आणि जर केंद्रात तुम्ही पारायण केलं असेल तर काय बघा, काय नाही, तुम्हाला गरज नाही काही करायची. पण जे घरी पारायण केले मी त्यांच्यासाठी सांगते. तर तुम्हाला आहे ना 10:30ची आपण आरती करत असतो ना केंद्रामध्ये, तसंच तुम्हाला 10:30ची आरती घरात करायची आहे. त्याच्या आधी तुमचा स्वयंपाक झालेला पाहिजे. तुम्हाला नैवेद्य दाखवायचे. तुम्हाला 4 नैवेद्य दाखवायचे आहेत. तर एक गायीसाठी दाखवायचं आहे, आपल्या एक कुलदेवीला दाखवायचं आहे, परत आपल्या स्वामी महाराजांना दाखवायचं आहे आणि एक नैवेद्य आपला दत्त महाराजांना दाखवायचं आहे. असं तुम्हाला 4 नैवेद्य दाखवायचे आहेत. अशा लाईनीतच तुम्ही 4 नैवेद्य ठेवायचे देवासमोर. तर आता तुम्हाला समजलं असेल. तर तुमचं नाहीच जरी झाला स्वयंपाक 10:30 पर्यंत, काय हरकत नाही. तुम्ही 12ची आरती सुद्धा करू शकता. 12 वाजेपर्यंत तुम्ही नैवेद्य दाखवला तरी चालेल, काही हरकत नाही. गायी भेटली तर गायीला नैवेद्य नक्की द्या. जर नाही भेटली तर तुम्ही स्वतः ग्रहण करा. हे सगळे नैवेद्य तुम्ही घरातल्यांनी सगळ्यांनी खाल्ली मिळून तरी चालेल, काही हरकत नाही. तर आता हे झालं उद्यापन गुरुचरित्राचं. कारण बघा, ज्यावेळेस दत्त जयंती असते ना त्यावेळेस बघा, गुरुचरित्र पारायण आपण करतो ना, तर ते 7 दिवस 7व्या दिवशी सांगता नसते बघा, 8 दिवस असते.
म्हणजे ते पारायण 8 दिवस असतं, म्हणजे 8व्या दिवशी सांगता असते. आणि स्वामी पुण्यतिथी असते ना, तर त्या दिवशी फक्त 7व्याच दिवशी पुण्यतिथी असते, 8व्या दिवशी नसते. तर 7व्या दिवशी पुण्यतिथी येणार, म्हणजे सोमवारी पुण्यतिथी आहे. तर आपल्याला गुरुचरित्र पारायणाची सांगता आपल्याला सोमवारीच करायची आहे. कारण दत्त जयंतीच्या दिवशी 8व्या दिवशी सांगता येते, तर 8व्या दिवशी आपल्याला करावी लागते सांगता. तसंच आपल्याला आता पुण्यतिथी आहे त्याच दिवशी आपल्याला सांगता करायची आहे गुरुचरित्र पारायणाची. आता तुम्हाला समजलं असेल. तर बघा त्या दिवशी आपण जी काही ब्रह्मचर्य पाळली, तर त्या दिवशी बघा तुम्ही तुम्ही आता बोलाल त्या दिवशी आम्ही झोपू शकतो का गादीवर? तर तुम्ही गादीवर झोपू शकता. फक्त तुम्हाला आहे ना, बघा तुम्ही जो स्वयंपाक कराल ना, नैवेद्य तुम्ही कराल त्याच्यात कांदा लसूण वर्ज्य आहे बघा. कांदा लसूण मसाला आपलं सॉरी, कांदा लसूण तुम्हाला टाकायचंच नाहीये बघा. तुम्हाला युज करायचा नाही कांदा लसूण. आता तुम्ही बोलाल की ताई नैवेद्य काय दाखवायचं? नैवेद्य तुमच्या याच्यानुसार बघा, यथाशक्तीनुसार तुम्ही पुरणपोळी दाखवू शकता, किंवा तुम्ही काहीतरी गोड करू शकता, किंवा डाळ भात करू शकता. घेवड्याची भाजी दत्त महाराजांना अतिशय प्रिय आहे, स्वामी महाराजांना. तर तुम्ही ती घेवड्याची भाजी करू शकता, किंवा तुम्ही काहीतरी स्वीट मध्ये गोड करा तुम्ही. परत तुम्ही चपाती करू शकता. असं तुम्ही साधं जरी जेवण दाखवलं, जेवढं कराल तेवढं कमी आहे बघा. स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना बेसनाचे लाडू अतिशय प्रिय आहेत. तर तुम्ही बेसनाचे लाडू सुद्धा तुम्ही दाखवू शकता त्यांना. तर आता तुमच्या याच्यानुसार आहे, तुम्हाला काय स्वयंपाक करायचा आहे, काय नैवेद्य करायचा आहे. आणि बघा सगळ्या नैवेद्यावर तुम्ही तुळशीपत्र ठेवायचं आहे, आणि तुळशीपत्र तुम्ही महिलांनी तोडायचं नाहीये. तुळशीपत्र हे फक्त तुमच्या मिस्टर असतील त्यांना तुम्ही सांगा, नाही तर मुलं असतील तर त्यांना तुम्ही सांगून त्यांच्याकडनं तोडून घ्या, कारण तुम्ही तोडायचं नसतं. आपण लेडीजनी तोडायचं नसतं तुळशीपत्र, आणि ते नैवेद्यावर ठेवायचं असतं. आणि बघा तुळशीपत्र न ठेवता तुम्ही जर नैवेद्य ठेवला तर तो अपूर्ण असतो. ज्यावेळेस आपण तुळशीपत्र ठेवतो नैवेद्यावर, तेव्हाच तो नैवेद्य पूर्ण होतो, असं असेल. आणि बघा आरती कोणती करायची, तर आरती तुम्ही गणपतीची आपण करत असतो बघा, केंद्रानुसार आपण आरती करत असतो. गणपतीची आरती करायची पहिली, नंतर स्वामी महाराजांची आरती करायची, नंतर दत्त महाराजांची आरती करायची, नंतर तुम्ही शंकर सोमवार आहे तर तुम्ही शंकराची सुद्धा आरती करू शकता. तर बस एवढी छोटीशी सेवा होती. आता तुम्हाला समजलं असेल. आता ज्यांनी घरात पारायण केलं आहे मी त्यांच्यासाठी सांगत आहे, तुम्हाला ही सगळी सेवा करायची आहे. आणि ज्यांनी केंद्रात केलेलं आहे पारायण त्यांना नाही काही बघा, ते सगळं तिथेच करणार केंद्रामध्ये. कारण ज्यांनी घरात केलंय मी त्यांच्यासाठी सांगत आहे, सगळ्यांना हे नियम, हे सगळे काही सेवा तुम्हाला करायची आहे. त्या दिवशी जास्तीत जास्त सेवा करा बघा. ज्यांना मासिक धर्म आहे बघा, ज्यांना काही प्रॉब्लेम आहे बघा, ज्यांनी पारायण केलं नाहीये, तर बघा काय हरकत नाही, तुम्ही त्या दिवशी फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा अखंड बघा. तरी झालं तुम्ही जो जप कराल ना, तो आपल्या स्वामी महाराजांपर्यंत नक्की पोहोचेल. कारण कसं असतं बघा, स्वामी म्हणतात जो माझ्या नामाचा जप करेल त्याला मी आयुष्यभर जपेल. म्हणून तुम्हाला सांगते, नामस्मरणापेक्षा कोणती उच्च कोटीची सेवा नाही बघा. आपण कोणत्याही कोपऱ्यात, जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जरी असलो तरी नामस्मरण हे आपण कधीही कुठेही करू शकतो. याला वेळेचे बंधन नाही आहे. तुम्ही बोलाल आता आम्ही सेवा केली नाही, आता काय होणार, तर बघा काही हरकत नाही. स्वामी महाराज आपलं सगळं बघतात, सगळं ओळखतात, आपल्या मनातलं सगळं त्यांना कळत असतं. आपल्या सगळ्या अडीअडचणी त्यांना कळत असतात. आपल्या किती संकट आहे, कोणता भक्त किती सेवा करतो स्वामी महाराजांची, किती तळमळ त्याची असते स्वामी महाराजांची सेवा करण्यासाठी, दत्त महाराजांची सेवा करण्यासाठी किती तळमळ असते, हे सगळे स्वामी महाराज बघत असतात. त्यामुळे मी तुम्हाला सांगेल, तुम्ही जास्तीत जास्त तुम्हाला काहीच जमलं नाही तर फक्त तुम्ही नामस्मरण करा. आणि बघा तुम्ही जर या 7 दिवसात पारायणाला बसले नसाल, तुम्ही पारायण केलं नसेल, तर काय हरकत नाही. तुम्हाला जसं सांगितले तसं तुम्ही स्वयंपाक करायचा आहे बघा. तुम्हाला नैवेद्य करायचा आहे, चार करायचा, आणि तो तुम्ही दाखवू शकता बघा. तुम्हाला फक्त कांदा लसूण वर्ज्य करायचा आहे, आपण तो खायचा सुद्धा नाहीये. मग तसेच आपल्याला, आपण हे 6 दिवस आपण जसे चांगले पाळले ना, तसेच आपल्याला आहे ना, नियम जे पाळले आपण तसंच आपल्याला त्या दिवशी सुद्धा आपल्याला तसंच नियम पाळायचे आहेत. तर आपल्याला कांदा लसूण आपल्याला खायचा नाहीये. तर त्या दिवशी संध्याकाळी तुम्ही बोल, रात्री जेवताना आम्ही कांदा लसूण खाऊ शकतो का, तर तुम्ही खाऊ शकता. फक्त त्या दिवशी तुम्ही जेव्हा नैवेद्य कराल ना, त्या दिवशी तुम्हाला खायचा नाहीये, आपल्याला खायचा नाहीये बघा. आता आपण तसंच ब्रह्मचर्य पाळले, आपण कांदा लसूण वर्ज्य केलेला आहे, आपण पथ्य सगळे पाळलेले आहेत. तसंच आपल्याला त्या दिवशी सुद्धा आपल्याला नियम पाळायचे आहेत. आणि बघा तुम्ही पारायण केलं नाही ना, तर काय हरकत नाही. तुम्ही फक्त जसं सांगितलं तशी तुम्ही सेवा करा, तरी चालेल, काय हरकत नाही. स्वामी महाराज सगळं ओळखतात आपलं. तर चला, अतिशय छोटीशी माहिती होती पण महत्वपूर्ण माहिती होती. आय होप माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा. तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर, नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनलला, म्हणजे माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जातील. तुम्ही बघू शकता मग माझे व्हिडिओ दररोज. आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तर चला, माझा आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. शेअर व्हिडिओ केले नाही तरी चालेल, फक्त इतरांना तुम्ही ओरली इतरांना तुम्ही सांगत जावा, एवढंच मी तुम्हाला सांगेल. तर चला, धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.